नमस्कार. आजच्या भागामध्ये जर मी शॉर्टमध्ये सांगू तर ईश्वरी अर्णवच्या भांडणामुळे खूप सारे तमाशे होतात. अर्णव तिला सॉरी बोलण्यासाठी खूप सारे ट्रिक करणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडते. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत ईश्वरी अर्णवला घराच्या आत नेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा ती म्हणते आपण घराच्या आत गेलो ना तर तुम्ही जे बोला ते मी करायला तयार आहे. आपण आतमध्ये जाऊन मस्ती करू. ते दोघं लगेच आत जायला लागतात. इकडे आकाश नम्रताशी बोलत असतो. तेव्हा नम्रता विचारते काय झालं आकाश सर, मगाशी तुम्ही अचानक फोन कट केला. तेव्हा तो म्हणतो काय नाही, आई आली होती त्याच्यामुळे काही बोलता आलं नाही. तेवढ्यात मागून वल्लरी त्याच्यावरती लक्ष ठेवून असते. तेव्हा ती म्हणते मला तर खात्रीच आहे ही त्या गावंढळ ईश्वरीचीच बहीण असेल. मला या दोघांना लांब करणं गरजेचं आहे. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी घराच्या आतमध्ये येतात. ते बघता ईश्वरी लगेच अर्णवला शांत बसायला सांगते. शांत राहा. इकडे मामी नाटक करायला लागतात की त्यांचा पाय मुरगडला. तेव्हा अर्णव म्हणतो मामीचा पाय मुरगडला. ईश्वरी त्याला कसं बसं शांत करते की गप्प राहायचं आहे, काही बोलायचं नाही. तेवढ्यात आकाश म्हणायला लागतो आई काय आहे ग तुझं, तुला कोण बाहेर निघायला सांगते. तेव्हा ती म्हणते आता तू काय मला ओरडणारच आहेस, आतमध्ये घेऊन चल. इकडे अर्णव हसायला लागलेला असतो की मामीचा पाय मुरगडला. ईश्वरी लक्ष ठेवून असते की कोणी नाही आहे ना, म्हणजे आपण कसं वर जाऊ. तेवढ्यात ती इकडे तिकडे बघते आणि अर्णवला शोधाशोध सुरू करते की तो कुठे गेला. अर्णव तिच्या मागे लपलेला असतो. तेवढ्यात ईश्वरी म्हणते चला सर आता आपल्याला वर जायला पाहिजे आणि मी सांगितलं आहे ना गोंगाट करायचा नाही, मग चला लवकर. अर्णव त्या 2-3 पायऱ्यावरती वर खाली करत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं सर, तुमचं असं प्रॉब्लेम काय होत आहे. तेव्हा तो म्हणतो ईश्वरी मला वरती काही जाताच येत नाही आहे, या पायऱ्या संपतच नाही, मी काय करू. तेव्हा ईश्वरी म्हणते थांबा जरा, मी तुम्हाला सांगते कसं चालायचं आहे. ते दोघं लगेच कसं बसं रूमच्या आतमध्ये जातात. पण अर्णव काही पायऱ्या चालायचं थांबत नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आपण आता रूमच्या आतमध्ये पोचलो, अजून सुद्धा तुम्हाला पायऱ्या चालवायची गरज नाही आहे. आता शांतपणे झोपून घ्या म्हणजे कसं बरं वाटेल. तेव्हा तो म्हणतो नाही मिसिंदर तू चिटिंग करत आहे, हे काही चिटिंग मी सहन करणार नाही. कारण की तू म्हणाली होती आपण रूम मध्ये आलो की खूप मजा करू, पण आता तू झोपायला सांगते, हे काही बरोबर नाही, हे मला आवडलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते आता बस झालं तुमचं, शांत राहा, मी सांगितलं आहे ना गपचूप चादर घ्यायची आणि झोपून जायचं. तेव्हा ती म्हणतो नाही हे मला बिलकुल आवडत नाही आहे, तू चिटिंग करायला लागली आहे, ही चिटिंग मी काही सहन करणार नाही. तो लगेच गणूबाप्पाच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो बघा गणूबाप्पा तुमची मिसिंदर माझ्याबरोबर चीट करते. मला म्हणाली की वर आलो की आपण मजा करू, मला खूप मजा करायची आहे पण ती मला मजाच करू देत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही गुड बॉय आहात ना, मग गुड बॉय सारखं वागा ना. आज आपण ना दोघं झोपू आणि त्यानंतर उद्या सकाळी ना उठल्यानंतर आपण खूप मजा करू. कारण की आज आपण दोघंही बाहेर गेलो होतो आणि दोघंही कामामुळे थकलो सुद्धा आहोत. उद्या सकाळी तुम्ही जे बोलात ते आपण करू, आता जरा झोपूया ना. अर्णवला तिचं बोलणं खूप मनाला लागतं आणि तो सोफ्यावरती बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय झालं, तुम्ही एवढे भावूक का झाले. तेव्हा तो म्हणतो मला आईची आठवण आली. मिसिंदर तू एकदम आईसारखी आहे, आई अशीच मला समजायची. तेव्हा त्याला आठवण येतं की त्याच्या आई शाळेत जाताना त्याला असंच प्रेमाने गोंजारून आणि मनापासून सांगायची. तेव्हा तो म्हणतो खरंच तुझ्यामध्ये आईचं रूप आहे, तू एक काम करशील का, आई जसं मला झोपवायची अंगाई गाऊन तसं तू गाशील का. तेव्हा ईश्वरी ही खूप भावूक झालेली असते. अर्णव लिंबोनीच्या झाडाखाली अंगाई म्हणायला सुरुवात करतो. तेवढ्यात ईश्वरी ही त्याच्या मागोमाग अंगाई म्हणते. अर्णव लगेच तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि दोघंही तिथे झोपून जातात. थोड्या वेळानंतर म्हणजे सकाळ होते. तेव्हा अर्णवचं डोकं खूप जास्त दुखायला लागलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो मी सोफ्यावरती कसं काय झोपलो आहे, मिसिंदर तू कुठे आहे आणि माझं डोकं काय एवढं दुखते, का डोकं जड झालं आहे. त्याला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते तुमचं फायटर जेट खाली उतरलं का, म्हणजे मी त्याचीच वाट बघत होती. तेव्हा तो म्हणतो काय बोलते तू, जे काही बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा ती म्हणते अच्छा आता तुम्हाला काही आठवण सुद्धा नसेल ना, थांबा जरा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवण करून देते. तेव्हा अर्णव म्हणायला लागतो काय आठवण करायचं आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना. तेव्हा ती म्हणते तुम्हाला सांगते ना तुम्ही रात्री काय काय करत होता. माझ्या खांद्यावरती हात ठेवला होता, अख्ख्या ऑफिसमध्ये तमाशा केला, त्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये माझ्या नावाचा प्रचार केला आणि नंतर फायटर जेट उडवला, त्यानंतर तुम्ही मस्तपैकी डान्स सुद्धा केला आणि तुम्ही घरामध्ये यायच्या पहिले मॉस्किटोंना किल सुद्धा केलं आणि त्यानंतर घरात आल्यानंतर सुद्धा तुमचा हॅपी सिंग झाला होता की मला हे करायचं आहे ते
करायचं आहे. आता तुम्ही हसताय काय हो? तुमच्या हसण्यामुळे मला किती त्रास झाला, तुम्ही किती मला त्रास दिला आहे याचा तुम्ही एकदा तरी विचार केला आहे का? म्हणजे तुम्ही आता सुद्धा सुधारणार नाही ना? तेव्हा तो स्वतःहून विचार करायला लागतो, अच्छा म्हणजे खरंच मी काहीतरी केलं आहे का ज्यामुळे ती एवढी चिडली आहे, पण मला का काही आठवत नाही आहे का हे सगळं कसं झालं. पण ईश्वरीने सगळ्या गोष्टी मला सांभाळून घेतला, हे खरंच खूप गोड आहे. तिला सॉरी तर बोलायला पाहिजे. थोड्या वेळानंतर इकडे मामी लावण्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतात, पण लावण्य काही फोन उचलत नसते. तेव्हा राजेश म्हणतो, आता तिने काय केलं आहे आणि काय नाही जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. तिने फोन उचलणं गरजेचं आहे. तेव्हा ते म्हणतात, मला तर असं वाटते तिने पुन्हा माती खाल्ली आहे म्हणून ती आपला फोन उचलत नाही. तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय चालेल? अर्णव ईश्वरीला लांब करायचं असेल तर आपल्याला लावण्याने काय केलं आहे आणि काय नाही हे समजणं तर गरजेचं आहे ना. तेव्हा ते म्हणतात, अहो मी किती फोन लावते पण ती फोन काही उचलतच नाही. तेव्हा राजेश मनातल्या मनात विचार करतो, या लावण्याच्या मनामध्ये जो अर्णवसाठी वनवा पेटला आहे तो विझून चालणार नाही. जर तो विझला तर ईश्वरीची माझी होऊ शकत नाही. हे सगळं मला चालू ठेवायलाच लागेल, नाहीतर माझा प्लॅन पुरेपूर फसून जाईल. दुसरीकडे अर्णव ईश्वरीला सॉरी बोलण्याचे प्रयत्न करत असतो. तो तिच्या गणूबाप्पांच्या समोर सॉरी फुलांनी लिहितो आणि तिला इशारा करतो, हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे सगळं तुम्हाला असं करायची गरज नाही आहे. एक सिंपल सॉरी सुद्धा बोलू शकता ना, पण ते तर तुमच्याकडून होणारच नाही. जर एवढा तुमच्यामध्ये ॲटिट्यूड आहे ना तर मी सुद्धा ऐकणार नाही. ती त्याला तिथेच नकार देऊन तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, असं कसं हिने केलं? मी तर हिला सॉरी म्हटलं होतं ना. पण हिला हे वाटतं आवडलेलं नाही. ईश्वरी जेव्हा खाली येते तेव्हा अंजलीताई म्हणतात, काय ग काल तुमच्या खूप जोरदार गप्पा सुरू होत्या ना. तेव्हा ईश्वरी विचारते, काय झालं ताई, तुम्हाला काही ऐकायला आलं का? तरी मी सरांना सांगत होते थोड्या हळू गप्पा मारा. तेव्हा ते म्हणतात, नाही ग, एवढ्या वर्षानंतर अर्णवचा हसण्याचा आवाज ऐकला आहे, मला खूप मन भरून आलं होतं. तेव्हा ईश्वरी विचार करते, यांना आवाज आला म्हणजे सर काय करत होते आणि काय नाही हे यांना कळलं तर नसेल ना, याचा मला अंदाज घ्यायला पाहिजे. तेवढ्यात ती विचारते, काय ऐकलं ताई तुम्ही? तेव्हा ती विचारते, तुला काय ऐकवायचं नव्हतं का? म्हणजे नेमकं चाललं तरी काय हे? तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि मामा म्हणतात, ईश्वरी तुझ्यासाठी कुरिअर आला आहे. अर्णव इकडे बघत असतो की ईश्वरी कुरिअर घेत आहे. ईश्वरी ते कुरिअर घेते आणि घराच्या आत येते. तेव्हा त्याच्यामध्ये सॉरीचं लेटर असतं आणि अर्णव म्हणायला लागतो, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे. तेव्हा ईश्वरीला अजूनच राग येतो आणि ती म्हणायला लागते, भाऊजी हे स्वीट सुद्धा तुमच्यासाठीच ठेवा आणि हा लेटर सुद्धा तुमच्यासाठी ठेवा, मला याच्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. अर्णव चिडून आतमध्ये निघून जातो. तेवढ्यात अंजली म्हणायला लागते, हा मूर्ख बिर्ख आहे का? घरामध्ये सॉरीचे लेटर पाठवते आणि जिलेबी पाठवते. स्वतःची बायको एवढी चांगली जिलेबी बनवताना सुद्धा याला स्वीट्स म्हणून जिलेबीच पाठवायची होती का? दुसरं काही सुचलं नाही का? तेव्हा अर्णव विचार करतो, काय झालं? मी हिला 2 वेळा सॉरी बोलण्याचा प्रयत्न केला पण हिला माझा सॉरी आवडत का नाही आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, एवढं सगळं करण्यापेक्षा एक सरळ सॉरी बोलता येत नाही का? हे सगळं करायची काय गरज आहे? इकडे अर्णव विचार करतोय, पण मला हिला सॉरी बोलणं गरजेचं आहे. मला थँक्यू बोलण्यासाठी हिने किती एफर्ट घेतलं होतं, मग हे सगळं करणं तर खरंच वर्थ इट आहे. इकडे ईश्वरी थोडी चिडलेली असते. सगळेजण ब्रेकफास्टसाठी येतात. ईश्वरी सगळ्यांना वाटते पण अर्णवची कॉफी अशीच फेकून देते. ते बघता सगळे म्हणायला लागतात, काही कळलं का? काहीतरी गडबड आहे. मामी विचार करतात, या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे, म्हणजे लावण्याने काहीतरी नक्कीच केलं असेल. तेव्हा राजेश विचार करायला लागतो, या दोघांमध्ये भांडण सुरू आहे, हे तर चांगलंच आहे ना. बोलत नसतील तर आपल्यासाठी गोष्ट सोप्या होतील. तेवढ्यात अर्णव कॉफी पितो आणि बाहेरून पुन्हा ईश्वरीसाठी पार्सल येतं. ईश्वरी ते पार्सल घेते, त्याच्यावरती पुन्हा सॉरी लिहिलेलं असतं. ते बघता ती म्हणायला लागते, तुम्ही इथेच थांबा जरा, मी आत येते. अर्णवचं पार्सल बघून अंजली म्हणायला लागते, सो क्यूट, किती मस्त आहे ना. तेवढ्यात आकाश म्हणायला लागतो की मला असं वाटते वहिनी साहेब कोणीतरी तुम्हाला सतत गिफ्ट पाठवत आहे. कोण आहे हा? इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. मामा विचारतात, काय ग तू गिफ्ट ओपन का करत नाही? तेव्हा ती म्हणते, हेच गिफ्ट ज्याने कोणी पाठवले आहेत ना त्यांना रिटर्न करण्यासाठी मी कुरिअरवाल्याला बाहेरच ठेवलं आहे, ते त्यांना गिफ्ट वापस करतील. अर्णवला या सगळ्याचा राग आलेला असतो. थोड्या वेळानंतर अर्णव ईश्वरीच्या समोर जातो आणि म्हणतो, सॉरी. तेव्हा ती म्हणते, एक सॉरी बोलण्यासाठी तुम्ही एवढा वेळ घालवला, पण तुम्ही हे सगळं काल वागले कसे? तेव्हा तो म्हणतो, मला खरंच काही
काही आठवत नाही. मी इव्हेंट संपल्यानंतर ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तिथे लावण्य आली होती. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, म्हणजे लावण्य मॅडमनीच हे सगळं केलं आहे तुमच्या विरुद्ध. या बाईला तर मी सोडतच नसते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता लावण्याची ईश्वरीने तर वाट लावली आहे. खरंच ती पुन्हा तिच्याशी काही बदला घेईल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.